दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। देशात आणि राज्यात सध्या महामार्ग व रस्ते बांधणीचं काम जोरात सुरू आहे। गतिमान प्रवास आणि अतिघाई हे देखील अपघाताचं प्रमुख कारण ठरत आहे। त्यामुळेच गेल्या काही वर्षात रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। शुक्रवारी दुपारच्या सुमारास नाशिक दिंडोरी महामार्गावरील ढकांबे शिवारात ग्लोबल स्कूल जवळील सचिन पेट्रोल पंप येथे बलेरो आणि दुचाकी गाडीचा भीषण अपघात झाला। या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 3 जण गंभीर आहेत। कुसुमदेवी यादव, अनिल बोडके, राहुल बोडके, अमन यादव, मुकेश यादव अशी मृत झालेल्यांची नावं आहेत, तर विकास यादव, रामकिशन यादव, इक्बाल यादव हे 3 जण जखमी आहेत। गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे। बोलेरो गाडी दिंडोरीहून नाशिककडे येत होती, तर दुचाकी नाशिकवरून दिंडोरीकडे जात असताना बोलेरो गाडी ओव्हरटेकच्या नादात समोरून येणाऱ्या दुचाकीवर आदळल्याने हा अपघात झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। यामध्ये टाकळी शिंपी येथील एकाच कुटुंबातील बापलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे टाकळी शिंपी गावावर शोककळा पसरली आहे। हा अपघात होताच पेट्रोल पंपावरील कामगार व ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्य करत जखमींना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले। दिंडोरी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास दिंडोरी पोलीस करतायत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रवीण काळबांडेसह अजीज सय्यद।